आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। नागपूरच्या सुधार प्रन्यासकडून जुने कागदपत्र चोरी करत बनावट कागदपत्रांवरून प्लॉटची विक्री, 11 आरोपींना अटक तर 5 आरोपी पसार, पोलिसांकडून मोठ्या टोळीचा पर्दाफाश। नागपूरमध्ये काही ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर परिसरातील अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद। अमृत 1 योजनेअंतर्गत शहरामध्ये 24 तासांचं शटडाऊन। अमरावतीच्या आदिवासी भाग असलेल्या चिखलदऱ्यामध्ये 100 गावांमध्ये पाणी टंचाईचं सावट, 3 तालुक्यांमध्ये 26 टँकरनं सध्या पाणीपुरवठा करण्याचा निर्णय। अमरावती महानगरपालिकेवर 3,95,00,000चं वीज बिल थकीत, महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होण्याची शक्यता। तब्बल 300 कोटींची थकबाकी राहिल्यानं महावितरणकडून अहमदनगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वीज पुरवठा खंडित, परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार। रत्नागिरीमध्ये 4 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण, जिजामाता उद्यानातील पुतळ्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात। देखण्या त्याचबरोबर आकर्षक अशा पुतळ्याची पहिली झलक खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासून घंटागाड्या पूर्ववत सुरू, पगार थकल्यानं 2 दिवस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं। नांदेडमध्ये कोथिंबीरीला 1 रुपयांचा दर, संतप्त शेतकऱ्यांना 1.5 एकरावरील कोथिंबीर पिकावर जनावरं सोडली, लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील देवाडा आगरझरी परिसरामध्ये पर्यटकांच्या जिप्सीचा अपघात, 2 जण किरकोळ जखमी।